राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात कोरोनाला थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 100 बेडच्या रुग्णालयात पूर्णतः विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे। या ठिकाणी खुलेआम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात असल्याचा धक्कादायक तेवढाच चिंताजनक प्रकार उघडकीस आला आहे। या रुग्णालयात चक्क दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे व पत्ते आढळून आले आहेत। या पार्ट्या नेमक्या कोणी केल्यात, केव्हा केल्यात, यामध्ये रुग्णालयातील कोणते अधिकारी कर्मचारी सहभागी होते याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी याची चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी मनसेने केलेली आहे। दरम्यान या गैरप्रकाराबाबत संबंधित रुग्णालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आपण या संदर्भात अहवाल मागितला असून अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी VCCNC बोलताना केलेली आहे। MCA न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। कोविड सारखा व्हेरिएंट महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। त्यासाठी प्रशासन आपल्या जिल्ह्यामध्ये सज्ज झाले आहेत। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय देखील त्यांनी सांगितले आहे की आम्ही 100 बेडची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी कुठलीही उपाययोजना त्यांनी केली नाही। तहान लागल्याच्या नंतर वीर खदणार आहे का, तसं प्रकारे या ठिकाणी पूर्ण गाद्या नाही या ठिकाणी आणि पूर्ण नंगानाच या हॉस्पिटलमध्ये चालत आहे। या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसत आहे, या ठिकाणी पार्ट्या केल्या जातात, सिगरेटचं पाकिट, दारूच्या बाटल्या या ठिकाणी रिकाम्या दिसत आहे। पूर्ण हा ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल या हॉस्पिटलची त्यानं ते नीटपणे जोपासली पाहिजे होती। त्याच्यावर या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम या ठिकाणी होत आहे असंच या ठिकाणी दिसतंय। लवकरात लवकर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी। जिल्हा श्री रुग्णालयात एक दारू पार्टी झाल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, काय सांगता? त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाटील आम्ही त्या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक केलेली आहे। त्यांना मी आदेशित करून सर्व त्या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे। अहवाल आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल कारवाई नेमकी काय होईल। ही पार्टी करणारे कोण होते नेमके सांगू शकता? ते चौकशीनंतर सांगण्यात येईल ना। चौकशीच झाली नाही तर कसं सांगते? चौकशीनंतर सगळं सांगते। ओके।